आज ना मला काय माहिती पण बोलू वाटतंय म्हणून मी बोलते. आपण लाईफमध्ये कितीही चुकलो, रागवलो, पण आपल्याला समजून घेणारी, आपल्या सगळ्या चुका माफ करणारी या जगात कोणीही दुसरी किंवा फ्रेंड्स किंवा कोणीही आपल्या जवळचं असेल, ते लवकर एक्सेप्ट करत नाही. पण आपल्या लाईफमध्ये ती एकच व्यक्ती अशी असते, जी आपल्या सगळ्या चुका, सगळ्या माफ करते आणि ती एकच व्यक्ती म्हणजे आपली आई असते. कारण ना आपण भांडतो, आपण खूप काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये होतात, आपल्या फॅमिलीजमध्ये वगैरे. पण ना एंड ऑफ द डे आपण कुठल्याही कठीण परिस्थितीत असो, कुठलेही आपल्यावरती कठीण वेळ चालली असेल, काही आपण प्रॉब्लेम्समध्ये असो, पण ना आपल्याला समजून घेणारे आपली फॅमिलीच असते. कितीही फ्रेंड्स म्हणा, कोणीही म्हणा, आपल्या कठीण काळामध्ये हां, काही फ्रेंड्स असतात जे आपल्याला समजून घेतात, आपल्या प्रत्येक प्रत्येक पावलावर आपल्यासोबत असतात. नो हेट, बट सगळे सारखे नसतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं आपल्या लाईफमध्ये लोकं येतील, जातील, ऊन पावसाळा असं म्हणतात ना तसं. पण आपली आई, आपली फॅमिली आपल्यासोबत लास्टपर्यंत राहते. त्यामुळे जरी आपल्याकडून चूक झाली असेल, आपल्या फॅमिलीला काही आपल्याकडून काही चुकलं असेल, तर फक्त एक सॉरी, एक सॉरी खूप नाते जोडतात आणि सॉरी जरी नाही, तरी असं नाही की बाबा मला बोलायचं नाहीये, आता असं झालंय हे नाही. हे आपल्याकडून नाही झालं पाहिजे, मला तरी असं वाटतं. कारण की आपण 1-2 दिवस बोलून राहू शकतो, पण आयुष्यभर ना, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आणि आपल्यासाठी खूप मेहनत केली आपल्या पाठी, आपल्या आई-वडिलांनी, तर ते विसरता कामा नये. कितीही आपण मोठे होऊ, कितीही कमवू, कितीही काहीही असू देत, पण त्यांना विसरता कामा नये. आय होप मला असंच वाटलं, असं बोलावं म्हणून मी आज शेअर केलं हे तुमच्यासोबत.